अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अखेर पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होणार आहे। हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका बघायला मिळतोय, तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले। अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवरती आरोप करत ही याचिका दाखल केली होती आणि मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखनी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार आहे आणि या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची सरकारला मुभा आहे। आपल्या सोबत सध्या जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी बातचीत करूया। आव्हाडजी, पोलीस अधिकाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल होणार आहे अखेर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात। हे खरं तर पोलीस सरकारने कधीच करायला पाहिजे, निष्कारण ह्याच्यात टाळमटाळी करत होते, कारण सरकारची याच्या मागची भूमिकाच संशयास्पद आहे। बर, ही हत्या सरकारने केलेली हत्या आहे। दिस इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर। त्याचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही म्हणून, त्याचा गुन्हा माफ करण्यासाठी नाही म्हणून त्याला गाडीत बसवायचं आणि गोळ्या घालायचा हा देखील गुन्हा आहे। तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही। कायद्याच्या रक्षकांनीच कायद्याची हत्या सुरू केली तर मग राजकाकडेच चाललो आपण। त्याच्यामुळे ही पद्धतच चुकीची होती आणि ह्याच्यातल्या निवडणुकीच्या आधी सरकारवरती एक बदनामीचा ठपका पडला होता आणि त्याच्यातनं स्वतःला बाहेर काढण्यासाठी म्हणून पोलिसांच्या हातात बंदूक आणि गोळ्या देऊन मारा हे सरकारी आदेश पोलिसांनी पाळले। त्या पोलिसांचा नाहक बळी गेला याच्यात। पोलिसांनी सावध राहायला हवं। आपण गुलाम नाही, आपण स्वतंत्र मनोवृत्तीचे कायद्याचे रक्षक आहोत याचा विचार करायला हवा। आव्हाडजी, यापूर्वी सुद्धा तुम्ही बोला, काय मिळालं काय? आता झालं ना, गेलं ना, आयुष्य बर्बाद झालं ना त्या पोलिसांचं। काय आता देणार आहेत? ज्यांनी सांगितलं हे करायला ते तुम्हाला देणार आहेत का? नोकऱ्या देणार आहेत का? तुमच्या मुलाबाळांचा सांभाळ करणार आहेत? यापूर्वी सुद्धा खरं तर तुम्ही याबद्दल आवाज उठवला होता आणि आता ही अशा संदर्भात कारवाई होते, तर इथून पुढे काय, कोण जबाबदार असेल असं वाटतं या गोष्टीला? सरकार जबाबदार आहे। याला सरकार जबाबदार आहे। सरकारी आदेश होता जो या पोलिसांनी पाळला। त्याच्यामुळे जे झालं ते वाईट आहे, पण असं कायद्याचं सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे। तुम्ही असं पोलीस कोणाला तरी कोठडीत मारणार, कोणाला तरी गाडीत बसून गोळ्या घालणार, हे असं नाही चालत। बर, आणि ह्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे। तुमच्यावर टीका झाली तरी चालेल, माझ्यावर टीका झाल्याने मला फार काही माझ्या अंगाला भोकं पडत नाही, मला टीका सहन पण करायची आहे। बर।